महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। अजितदादांनी शब्द पाळत राजेश विटेकरांना केले आमदार। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला 6 महिन्यांच्या आत आमदार करण्याचा शब्द दिला होता। तो शब्द पाळत अवघ्या 3 महिन्यांच्या आतच आपल्याला आमदार केल्यामुळे अजित पवार दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी माध्यमांशी बोलताना केले। विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आमदार राजेश विटेकर यांचा परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत व सोनपेठ येथे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने पाथरी शहरात शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात आमदार राजेश विटेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यानंतर मानवत येथे अंकुश लाड व सभापती पंकज आंबेगावकर यांच्या वतीने जेसीबीच्या द्वारे पुष्पवृष्टी करून ढोल ताशांच्या गजरात सत्कार करण्यात आला। तर सोनपेठ शहरात आगमन करताच फटाक्यांची आतिषबाजी करत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती। यावेळी आमदार राजेश विटेकर समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत संपूर्ण सोनपेठ शहरात मिरवणूक काढून ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत केले। प्रतिनिधी शांतीलाल शर्मा, परभणी। त्यांनी जो शब्द दिलेला होता 1 एप्रिलला लोकसभेचं नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मी राजेश विटेकरला विधिमंडळाचा सदस्य बनवेल। ते आदरणीय अजितदादांनी खरं करून दाखवलेलं आहे। आणि काल 12 तारखेला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये मला ती संधी विधानमंडळामध्ये काम करण्याची अजितदादांच्या माध्यमातून व महायुतीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, धनंजय मुंडे, आमचे सर्व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांच्या सर्वांमुळे ही संधी मला मिळालेली आहे। आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या संधीच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्राधान्याने त्या ठिकाणी काम करणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.